आम्हाला ती बातमी पोहोचली, त्या थँक्यू मध्ये आमचं सगळं काय आम्हाला खरं तर आनंद मिळतो. म्हणून आपली वार्ता इजू वार्ता. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव या महाविद्यालयातील अर्थशास्त्र या विषयाचा प्राध्यापक, फक्त प्राध्यापकच नव्हे तर राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी म्हणून या नात्याने आज जी एजू वार्ता सुरुवात झालेली आहे, या एजू वार्ता बातमीपत्रामुळे आजच्या 21व्या शतकातील माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळणाच्या बदलत्या भूमिकेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक यांच्यामध्ये एक समन्वयाचं नातं जोडणारे ही वार्तापत्र म्हणजेच एजू वार्ता बातमीपत्र. अर्थातच या 21व्या शतकामध्ये महाविद्यालयीन पातळीवर शिक्षण घेत असताना सर्वच विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये येणं शक्य होतं असं नाहीये. तर जे विद्यार्थी पार्ट टाइम काम करून शिकत असतात, तसेच जे विद्यार्थी रेग्युलर असतात, या सर्व विद्यार्थ्यांमध्ये या बातमीपत्राच्या माध्यमातून जे बातमीपत्र दिलं जातं याच्यामुळे एक समन्वयाचं साधन म्हणून या वार्ताकडे पाहिलं जातं. आज महाविद्यालयामध्ये दरवर्षी नवनवीन प्रकारच्या घडामोडी घडत असतात. क्रीडा विभाग असेल, शैक्षणिक विभाग असेल, परीक्षा विभाग असेल, राष्ट्रीय सेवा योजना विभाग असेल किंवा महाविद्यालयाचे अन्य स्तुत्य उपक्रम असतील, या सर्व उपक्रमांची दिली जाणारी बातमी किंवा माहिती ज्या विद्यार्थ्यांना नोटीस बोर्ड वाचून पोहोचत नाहीये, जे विद्यार्थी नोटीस लावूनही वाचत नाहीये, अशा विद्यार्थ्यांना या एजू वार्ता बातमीपत्राच्या माध्यमातून जे SMS पाठवले जातात त्याचा एक फायदा की जे विद्यार्थी रेग्युलर कॉलेजला येत नाही ती मुलं आज महाविद्यालयात उपस्थित राहू लागलेली आहे. हा एक सर्वात महत्वाचा झालेला बदल आहे. त्यावेळेस काही 3 महिन्यापूर्वी हे बातमीपत्र आमच्या महाविद्यालयात सुरू झालेलं नव्हतं. तेव्हाचं असणारं वातावरण आणि यानंतर ह्या एजू वार्ताच्या माध्यमातून मुलांना गेलेल्या बातम्या याच्यामुळे आजचं असणारं वातावरण पूर्णपणे बदललेलं दिसून येतं. याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे की राष्ट्रीय सेवा योजनेच्या पातळीवर आम्ही ज्यावेळेस 10 दिवसाचं शिबिर आयोजित करत असतो, या शिबिरामध्ये कार्यक्रम अधिकाऱ्याची असणारी भूमिका ही अतिशय महत्वाची असते. सर्व विद्यार्थ्यांना सांगणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून घेणं. परंतु जेव्हा ह्या आमच्या महाविद्यालयामध्ये ही एजू वार्ता नावाचा एक प्रकारचा चॅनल सुरू झाला, तेव्हा शिबिर राबवताना ह्या विद्यार्थ्यांना आम्ही या SMS माध्यमातून ज्या बातम्या दिल्या त्या बातम्यांमुळे आमचं असणारं कंट्रोलिंगचं काम सर्वात महत्वाचं म्हणजे कमी झालेलं आहे. एक SMS गेला तर हे सर्व विद्यार्थी ताबडतोब आमच्या ज्या शिबिरस्थळी पोहोचतात आणि याचं वडगाव कांदळीमध्ये आम्ही जे शिबिर घेतलं होतं त्याच्यामध्ये चांगला आम्हाला याची बाजू दिसून आलेली आहे. हा उपक्रम सुरू करायच्या अगोदर मुलांमध्ये एक संभ्रम होता. एक कार्यक्रम अधिकारी या नात्याने मलाही अवघड वाटत होतं की नेमकी हे वार्तापत्र चालू करायचं कसं, याच्यासाठी अनुदान कसं असेल किंवा विद्यापीठाची असणारी भूमिका कशी असेल, याच्यासाठी स्वतंत्र प्राध्यापक असेल का. परंतु हे सगळं करताना जेव्हा या विभागाचे असणारे प्रकल्प समन्वयक रवींद्र वरपे हे आमच्याशी यांनी संपर्क साधला तेव्हा त्यांनी ती भूमिका आम्हाला समजून सांगितली की हे वार्तापत्र कसं चालणार आहे, एजू वार्ता ही संकल्पना काय आहे, आपण महाविद्यालयाच्या पातळीवर ही संकल्पना कशा प्रकारे राबवू शकतो. की ही जेव्हा संकल्पना मी आणि माझे मित्र प्राध्यापक शरद कापले आम्ही दोघं कार्यक्रम अधिकारी बसून आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे या सर्वांनी एकत्र बसून जेव्हा ही भूमिका वरकडून समजून घेतली तेव्हा आम्हाला ही संकल्पना समजली की ही संकल्पना फक्त आपल्यापुरती नाहीये, तर या महाविद्यालयाच्या बाहेर जाऊन जे विद्यार्थी महाविद्यालयात येत नाहीये त्यांच्यापर्यंत ही जर संकल्पना पोहोचवली तर ते विद्यार्थी महाविद्यालय प्रिय होऊ शकतात. याचा पुरावा आम्हाला निश्चितच मिळालेला आहे. त्यासाठी आमच्या महाविद्यालयामध्ये पठाण इसाक या मुलाला आम्ही संपादक म्हणून नेमलं गेलं. तसेच दुसरा जो विद्यार्थी आहे तो रुपेश फुलसुंदर याला उपसंपादक म्हणून नेमलं गेलं आणि या दोघांच्या समवेत जी 17 जणांची टीम केली त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवताना त्यांना एक वार्ताहर कसा असावा, पत्रकार कसा असतो किंवा एक बातमी कशी प्रसिद्ध करावी याची माहिती त्यांना आम्ही अगोदर दिली आणि त्या सर्व टीमच्या माध्यमातून एजू वार्ता या संपर्क माध्यमातून ह्या सर्व बातम्या आम्ही मुलांपर्यंत पोहोचू लागला. एक कार्यक्रम अधिकारी या नात्याने मला या ठिकाणी असं म्हणावंसं वाटतं की विद्यार्थी प्राध्यापक किंवा प्राध्यापक व विद्यार्थी किंवा प्राचार्य प्राध्यापक आणि विद्यार्थी या तिघांमध्ये एक महत्वाचं दळणवळणाचं समन्वय साधणारं माध्यम जणू काही हे एजू वार्ता बातमीपत्र आहे. म्हणून या एजू वार्ता बातमीपत्राच्या माध्यमातून फक्त महाविद्यालय पातळीतील विद्यार्थ्यांना माहिती मिळावी असं नाहीये, तर ही माहिती अनेक महाविद्यालयामध्ये जावी, त्याही महाविद्यालयामध्ये हा उपक्रम राबवला जावा. तेवढंच नव्हे तर विद्यापीठाच्या पातळीवर जेवढे विद्यार्थी लाखो विद्यार्थी आज शिक्षण घेतात ह्या सर्व विद्यार्थ्यांचं एक चॅनल तयार करून या एजू वार्ताच्या माध्यमातून ह्या विद्यार्थ्यांपर्यंत विद्यापीठाच्या पातळीवर असणाऱ्या योजना, स्कॉलरशिप,
महाविद्यालयीन शिष्यवृत्ती किंवा विद्यार्थ्यांसाठी असणारे सेमिनार्स, प्राध्यापकांसाठी असणारे सेमिनार्स या सर्वांची माहिती जर या चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवली तर निश्चितच हा चॅनल हा